हॅलो, वेलकम बॅक टू प्रियांकाज व्लॉग. आणि माझी झाली आहे सकाळची सुरुवात काम करण्याची. तर स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे. उर्वी शाळेत गेल्यानंतर माझा असं स्वयंपाक सुरू होतो. मी बरेच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की उर्वी शाळेत गेल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते. तर तिचं आवरून दिलं, मिस्टरांचं झालं नाश्ता वगैरे, त्यांचाही झाला. ते काही शूट केलं नाही कारण मग नंतर मला खूप घाई होती, उर्वीला सोडवायचं होतं, तिची आंघोळ वगैरे. त्यामुळे मी नाश्ता वगैरे ते काही शेअर केलं नाही, शूट केलेलं नाही. तर मी डायरेक्ट आता स्वयंपाकाला सुरुवात केली. तिला सोडून आले आणि त्यानंतर मी डायरेक्ट आता स्वयंपाक करायला घेतला. म्हटले आता चला, आता हा माझा टाईमच आहे 10:30, 10:30-11 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते. कसं आहे, सकाळी सकाळी ना खूप कामं असतात आणि त्यातले त्यात मी ना सकाळी लवकर कपडे धुवत असते. पाणी आमच्याकडे ना 7 वाजता येतं. तर मी 7 वाजता कपडे धुते आणि त्यानंतर मग बाकीचे आपलं झाड वगैरे, झाडझूड वगैरे हे सगळं आहे ना, मग मी 8-9, 9:30पर्यंत ना हे सकाळचे जे काही कामं असतात ना, पिण्याचं पाणी जे आहे ना, कॅन आम्ही जो घेतो तर तो कॅन पण आम्ही विकत, तर गाडी येते आमच्या कॉलनीमध्ये. तर आम्ही काय करतो ते विकतचं पाणी घेतो कॅन भरून. तर मग ती पण सकाळी सकाळी खूपच गडबड असते. 1 घंटा गाडी येते कॅनची, पाण्याची, पिण्याच्या पाण्याची गाडी येते. आपलं जे वापरायचं पाणी आहे त्याचं पण सकाळी नळ येतात 7 वाजता. आणि त्यातले त्यात मला कपडे पण धुवायचे असतात. सकाळी ना खूप घाई होते. त्यामुळे ना सकाळी सकाळचं रुटीन आहे ना, मला हे शेअर करताच येत नाही तुमच्याबरोबर. कारण ना एका पाठोपाठ एक ना चालूच असतं. आपली घंटा गाडी गेली की लगेच आपले पिण्याच्या पाण्याची येते. त्यानंतर असं मग कपडे वगैरे धुवायचं हे सगळं माझं चालू असतं. आणि मी ना हे सगळं माझं 8, 8:30, 9 वाजेपर्यंत आवरून घेते. त्यानंतर आहे ना नाश्ता बनवते आणि नाश्ता बनवून झाल्यानंतर उर्वीची आंघोळ आणि ह्यांचं पण आवरायचं असतं, तर आवरून देते. आणि त्यानंतर मग मी काय करते, तिला सोडून आल्यानंतरच आपलं बाकीच्या कामांना सुरुवात करते. कारण सगळं इतकं सकाळी सकाळी शक्य होत नाही माझ्याकडनं, एकटी असल्यामुळे. मग स्वयंपाक कसा निवांत बनवलेला म्हणजे छान पण लागतो ना. दुसरीकडे ना, म्हणजे तिकडे दिसत असेल ना तुम्हाला, तर तिथे ना मी त्या गॅसवरती कढईमध्ये भाजी, ग्रेव्हीची, शेंगदाण्याच्या ग्रेव्हीची भाजी मी बनवायची होती मला. तर तिकडे भाजी शिजत होती आणि इकडे मी पोळ्या लगेचच बनवून घेत होते. तर पोळ्या फार काही जास्त नाही, पण किती नसल्या किंवा किती व्यक्ती असले तर त्यांचं स्वयंपाक वगैरे किंवा कामं ही करावीच लागतात. ते काही टाळत नाही आपल्यासाठी. 1 असो, 2 असो, 3 असो किंवा 5-10 असे लोक असले तरी त्यांचं करावंच लागतं. तर मग ती कामं काही चुकत नाही आपल्या गृहिणींना, असं मला तरी वाटतं. आणि वर्कर लेडीज काही काही असतात, त्या पण असं म्हणजे घरी स्वयंपाक वगैरे बनवून कामावरून मग त्या जातात. त्यांचं खरंच त्यांचं देखील खूप असं बिझी रुटीन असतं. कारण बाहेरही जॉब करायचं आणि घरी सगळं आवरून जायचं हे काही सोपं नाही. आता मी यूट्यूबवरती काम करायला लागल्यापासून मला समजते की म्हणजे ज्या वर्कर लेडीज असतात त्यांना किती म्हणजे धावपळ होत असते त्यांची, किती घरी करायचं आणि बाहेर जाऊनही करायचं. कारण आता मी सगळं कामं आवरल्यानंतर यूट्यूबला वेळ देते ना, तर मला समजतं की किती म्हणजे आपल्या लेडीजला असं स्ट्रगल करावं लागतं. खरंच स्वतःसाठी ना काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ पण दिला पाहिजे. पण आपण रोज असं म्हणत असतो की स्वतःसाठी वेळ द्यायचा, पण तो काही वेळ दिला जात नाही. कारण अख्खा टाईम आपला हा कामामध्येच निघून जातो. स्वयंपाक बनवण्यात, मुलांचा टिफिन, त्यात नाश्ता वगैरे हे सगळं, आणि आपल्याला काही आपल्यासाठी वेळ मिळत नाही. किती म्हटलं ना तरी की मी स्वतःसाठी वेळ काढेल, तर तो वेळ काय स्वतःसाठी मिळत नाही. आता बघा, मी एक रश्श्याची भाजी बनवली आहे आणि इकडे ही भेंडीची भाजी लगेच बनवायला घेतली. कारण मिस्टरांना ना 2-2 भाज्या लागतातच. मी याआधी एक व्हिडिओ बनवला ना, त्यातही सांगितलेलं आहे की 2 भाज्या या आहारामध्ये असतातच आमच्या. भलेही मला टिफिन नसतो सकाळी, पण ह्या 2 भाज्या मला बनवावंच लागतात. आणि त्यामुळे ना मला हे स्वयंपाकाला जास्त उशीर होऊन जातो. 1-1.5 तास स्वयंपाकामध्येच निघून जातो. कारण भात, भाजी, चपाती, सुकी भाजी हे सगळं बनवावं लागतं. तर ना आता बघा, इथे ना मी भेंडी कट करून घेतली. आडवी भेंडी बनवायची होती मला. आणि
मिरच्या वगैरे कट करून घेतला, कांदा कट करायचा होता. आता माझ्याकडे चॉपर आहे ना, तर त्या चॉपरच्या सहाय्याने ना मला खूप मदत होते, कारण पटकन कांदा वगैरे कट करायला किंवा सिमला मिरची असो अशा भाज्या वगैरे कट करायला ना सोपं जातं. त्यामुळे मी आता काय करत असते, पहिले मी घेतलं ना तेव्हा नव्हती करत मी चॉपरमध्ये, पण आता करते मी, कारण सकाळी पटकन असं पटापट होऊन जातं नाश्ता बनवायचा असल्या, कांदा वगैरे कट करायचा असला तर, किंवा मग भाजीला मग असं. आणि जास्त लोक कोणी जर पाहुणे आले असेल ना, तर त्यांच्यासाठी म्हणजे बेटर आहे चॉपर. मी 1 वर्ष झालेलं आहे मला हे चॉपर घेऊन. खूप मस्त आहे आणि एकदम आपण व्यवस्थितपणे हँडल जर केलं ना तर खूप म्हणजे तुटत वगैरे नाही, कारण जर खूप खसाखसा असं ओढलं तर मग ते त्याची दोरी वगैरे तुटून जाते. मग माझं 1 वर्ष झाले ना दोरी तुटली ना काही चॉपर काही असं बिघडलेलं आहे हे. तर व्यवस्थित हँडल केलं आपण तर बरोबर वस्तू टिकतात. पण गृहिणींनी ना कुठेतरी ना आपल्या स्वतःसाठी ना स्टँड घेतलाच पाहिजे, कारण कसं आहे, स्टँड नाही घेतला ना तर आपलं महत्त्व कुठेतरी कमी होतं घरच्यासाठीही आणि समाजामध्येही. आपले काहीतरी इमेज तयार करायची असेल ना तर आपण काहीतरी स्वतःसाठी केलं पाहिजे किंवा स्वतःसाठी असं उभं राहिलं पाहिजे, एक जिद्द ठेवली पाहिजे. आणि मी तर तुम्हाला सांगते की मी एक जिद्द ठेवलेली आहे यूट्यूबवरती काम करायचे. भलेही मला सक्सेस खूप वेळाने भेटलं तरी चालेल, पण मी यावरती करूनच दाखवायचं आहे, ही माझी जिद्द ठेवलेली आहे मी. आणि ही जिद्द पकडूनच मी रोज नव्याने आपला लॉग वगैरे बनवत असते. आणि खरंच मला सकाळी उठल्यानंतर लगेच डोक्यात येतं की आज आपल्याला म्हणजे घरातली कामांव्यतिरिक्तही दुसरं काहीतरी काम करायचं आहे, हे माझ्या डोक्यात असतं. नाहीतर पहिले यूट्यूबवर येण्याच्या आधी माझ्या डोक्यात हेच असायचं की आता घरातली कामं झाल्यानंतर दुपारी थोड्या वेळ आराम करायचं, हेच असायचं माझं. पण आता मी स्वतःसाठी थोडासा वेळ देते आणि प्लस काहीतरी करायचं आहे म्हणून मी यूट्यूबलाही वेळ देते. कसं आहे, याआधी ना यूट्यूबच्या आधी मी जेव्हा नव्हते काम करत त्याआधी कसं आहे, रुटीन माझं हेच असायचं, काम करायचं, खायचं प्यायचं आणि दुपारी झोपायचं आणि उठलं की परत संध्याकाळची कामं, परत रात्रीची कामं, यातच सगळा दिवस निघून जायची. काही मनामध्ये भरपूर विचार यायचे, काही ना काही खूप निगेटिव्ह विचार यायचे. पॉझिटिव्ह विचारांना असं वाटायचं की बाकीच्या लेडीजकडे बघून असं वाटायचं की यार आपण काहीच करत नाही आहे, काही उपयोग झाला नाही आपलं शिक्षण घेऊन किंवा काही, असं मला नेहमी वाटायचं असं. आणि पण आता असं वाटतं की नाही, मी पण काहीतरी करू शकते असं मला वाटतं. भले मला सक्सेस अजून भेटलेला नाही, पण सक्सेस एक दिवस मला नक्कीच भेटेल हे मला माहिती आहे. तर चला, हे बघा आता भाजी झाली, माझी भेंडीची भाजी झाली. आणि त्यानंतर आता मी ना हे जे घासलेले भांडे आहेत ना, मी ते सगळे आता मांडणीला लावून देत होती. असं काही ना काही छोटे छोटे हे कामं असतातच. आणि प्रत्येक गृहिणीला असं गृहीत धरले जातं की हिला दिवसभर काय कामं असतात, जे बोलणारे असतात ना दिवसभर काय कामं असतं. तर मी तर म्हणेल की व्हिडिओ त्यांनी ना नक्कीच म्हणजे ज्या लेडीज यूट्यूबर नाही आहे ना, त्यांनीसुद्धा ना असं म्हणजे एक असं ना दिवसभराचा एक व्हिडिओ ना असं बनवून ठेवायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे की बघा दिवसभर आम्ही काय करत असतो. कारण दाखवल्याशिवाय लोकांना दिसणार नाही आणि आपण तोंडाने सांगितल्याशिवाय त्यांना म्हणजे विश्वास बसत नाही की हां फक्त तोंडाने सांगते, पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये दिसेल ना तेव्हा कळेल. कारण भरपूर असे मला कमेंट्स येत असतात की तुम्ही यूट्यूब करून म्हणजे घरातली सगळी कामं उर्वीला बघून आणि यूट्यूबवरती कसं काय इतकं सगळं म्हणजे तुम्ही मॅनेज करतात. तर एक कमेंट होती अशी एक ताईंची, तर मी त्यांना दिला रिप्लाय की ताई, जर आपल्याला जर काही करायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळेनुसार किंवा टाईम ॲडजस्ट केलाच पाहिजे. त्याशिवाय म्हणजे आपण काही आयुष्यात करू शकणार नाही असं मला तरी वाटतं. आता मी भांडी लावून झाली आणि आता इकडे मी आली किचन वगैरे सगळं आवरून घ्यायला, कारण सगळं किचनवरती पसारा होता. तर अशा पद्धतीने ना माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे असतो आणि स्वयंपाक झाल्यानंतर माझी आवरासावर असते. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ छोटा होता, थोडक्यात मी व्हिडिओ शूट केला कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं सकाळचं माझी धावपळ काय असते आणि किती वेळ जातो माझा या सगळ्या गोष्टी करण्यात. तर चला, मी आता व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.